हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आदिश्री ग्राफिक्स। तर आज आपण शिकणार आहोत ॲनिमेशन स्टोरी। चला तर सुरुवात करूया। सर्वात आधी आपण गुगलवर जाऊन ChatGPT ची हेल्प घेणार आहोत। ChatGPT वर आपण त्याला स्टोरी विचारणार आहोत। किड्ससाठी असणार आहे आपली स्टोरी। तर तिथे आपण सिम्पली टाईप करायचं आहे, कॅन यू प्लीज गिव मी अ 5 लाईन किड्स मोटिवेशनल स्टोरी किंवा एनी स्टोरी तुम्ही लिहू शकता। आणि आपल्याला फक्त 5 लाईन्सची एकदम शॉर्ट स्टोरी हवी आहे। आता ही बघा त्याने ही दिलेली पण थोडीशी मोठीच वाटते, तर मी त्याला परत शॉर्ट करून मागणार आहे, कारण आपल्याला शॉर्ट व्हिडिओ बनवायचा आहे आणि तो कंटाळवाणा नसला पाहिजे, तो अट्रॅक्टिव्ह असला पाहिजे। त्यामुळे शॉर्ट अँड स्वीट स्टोरी आपण घेणार आहोत। 2-3 रिपिटेशन्स केल्यानंतर 2-3 अटेम्प्ट्स केल्यानंतर मला एक स्टोरी आवडली आणि ती मी सिम्पली कॉपी केली आणि आपण कॅनवामध्ये व्हिडिओच्या लँडस्केपवर जाणार आहोत, ॲनिमेशन व्हिडिओच्या, आणि तिथे मी एक एक्स्ट्रा पेज घेणार आणि त्यावरती कॉपी केली। ठीक आहे, आपण जेवढे पेजेस हवे तेवढे ॲड करू शकतो। आपली 5 to 6 लाईन्सची असणार, त्यामुळे मी 5 स्लाईड्स ॲड केल्या। तर आपली स्टोरी आहे जंगलशी रिलेटेड। तर एलिमेंटमध्ये सर्च करायचं जंगल लँडस्केप आणि ग्राफिक्समध्ये बघा तुम्हाला खूप सारे लँडस्केप पिक्चर्स मिळणार आहेत, खूप क्यूट। तर त्यापैकी 2-3 आपण ट्राय करून बघू, ज्यामध्ये छान जंगलचं सीन असणार आहे आणि त्यापैकी आपण एक फायनल करूया। ठीक आहे, तर मला हे इथे 2 डिझाईन्स आवडलेले आहेत। एक आणखी घेऊया आपण आणि मग त्या 3 मधनं आपण एखादा सिलेक्ट करू। तर नेहमी आपल्याकडे ऑप्शन्स असले पाहिजे, आपल्याला भरपूर ट्राय करावं लागणार आहे एलिमेंट्समध्ये। तर यापैकी मला हा एक पिक्चर आवडलेला आहे, तर आपण त्यालाच बॅकग्राऊंड इमेज म्हणून घेऊया। ठीक आहे, त्याला आपण सेट करायचं ॲज इमेज बॅकग्राऊंड। ठीक आहे, आता आपल्याला कॅरेक्टर्स लागणार आहेत। आता इथे मी एक ओळ वाचणार आहे आणि त्यानुसार तिथे एलिमेंट्समधनं मी ते कॅरेक्टर्स घेणार आहेत। तर जंगलच्या स्टोरीमध्ये आता आपल्याला पॅरेट लागणार आहे, एलिफंट, लायन, मंकी, हे सगळे आपण एक करून घेणार। तर मी पहिली ओळ कॉपी केली आणि त्या बॅकग्राऊंडला येऊन आपण पहिल्या सीनवर त्याला पेस्ट केलं। त्याचा कलर मी जो दिसेल असा घेतला, तर ऑब्व्हियसली मी तिथे व्हाईट कलर घेते आणि त्याचा फॉन्ट चेंज करून घेतला हवा तसा। आता लहान मुलांची स्टोरी म्हटलं की फॉन्ट पण तसे थोडेसे फंकी आणि क्यूट पाहिजे, इझी टू अंडरस्टँड। तर इथे आपण आता कॅरेक्टर घेणार आहोत। पहिला मेन कॅरेक्टर आपला सिंगिंग पॅरेट। एक पॅरेट असतो, गाणं म्हणतो आणि तो सगळ्या ॲनिमल्सचं छान एंटरटेनमेंट करतो। तर इथे मी फिल्टर लावलं आहे की मला ॲनिमेशन असलेले पिक्चर्स हवेत। ठीक आहे, फिल्टरमध्ये गेलो आणि तिथे आपण ॲनिमेशनवर क्लिक केलं, तर तिथे मला काही आवडलेलं नाही आणि ते व्यवस्थित होतं पण नाही। तर आपण स्टॅटिक इमेज घेणार आहोत। बघूया आपल्याला आपल्या मनासारखं मिळतं का तिथे पॅरेट। त्याला फक्त गाताना दाखवायचं आहे। तर ते कसं करणार आहे आपण बघा। एक पॅरेट घेतला मी आणि आता मी तिथे लिहिणार सिंगिंग नोटेशन। एलिमेंटमध्ये मी सर्च करते सिंगिंग नोटेशन्स, जसे ते गाताना येणारे नोटेशन्स असतात ना, सिम्पली ते जरी तिथे मी प्लेस केलं तर कळेल की तो पॅरेट गातोय। ठीक आहे, आता यापैकी 2-3 आपण सिलेक्ट करून घेतले। परत मी तिथे ॲनिमेटेडवर क्लिक केलं। आणखीन तिथे आपल्याला काही मिळते का बघूया। ऑप्शनमध्ये काही नोटेशन्स आहेत वेगवेगळ्या रंगाचे। आपल्या जंगलच्या बॅकग्राऊंडमध्ये दिसणारे नोटेशन्स आपल्याला घ्यायचे आहेत। तर इथे हे मी फायनल केलं आहे, त्याला आपण व्यवस्थित प्लेस करून देऊ पॅरेटच्या एकदम तोंडाजवळ, आणि इतर जे आहेत त्यांना आपण डिलीट करून घेऊया। तर पहिला कॅरेक्टर आपण प्लेस केला। स्टोरी आहे पॅरेटबद्दल, त्यामुळे त्याला आपण व्यवस्थित तिथे ॲडजस्ट करून घेतलं आहे एका फांदीवर। त्यानंतर आता दुसरी ओळ काय म्हणते की तो एव्हरी मॉर्निंग ही सँग टू फॉर हिज फ्रेंड्स, म्हणजे तो आपल्या फ्रेंड्ससाठी गाणं म्हणायचं आणि सगळ्यांना छान त्यांचं एंटरटेनमेंट करायचा। त्याच्या आवाजाने सगळे ॲनिमल्स उठायचे, फिरायचे। तर इथे आता आपल्याला एक ॲनिमल हवा आहे आणि तो आहे लायन। बघूया इथे ॲनिमेशनमध्ये काही मिळतंय का, नसेल तर आपण स्टॅटिकच घेऊया। त्याला मी क्लिअर केलं फिल्टरला आणि सिम्पल लाईनमध्ये आपण बघूया। आपल्याला असे छान थोडे रिअल नको आहेत, आपल्याला ग्राफिक्समधनं घ्यायचे आहेत, फोटोजमधनं नको। मुलांना आवडतील असे चित्र घ्यायचे।
तिसरा कॅरेक्टर आहे आपला एलिफंट. त्यासाठी पण सेम प्रोसिजर करूया आपण. सर्च करावं लागेल आपल्याला एलिमेंट्समध्ये. जेव्हा आपण कुठेही एखादं चित्र घेतो तर त्याच्यासाठी आपल्याला परफेक्ट चित्र मिळण्यासाठी सर्च करावं लागेल. तर हा एक मला एलिफंट वाटतोय मॅच होणारा, आणि तो ऑलरेडी ॲनिमेटेड आहे, त्याला मोशन द्यायची गरज नाही आहे. त्यानंतर आपण सर्च करणार आहोत मंकीजसाठी. तर इथे मला वाटते की भेटेल मला. आणि हा जो 3rd नंबरचा आहे ना, ऑलरेडी झाडावर लटकलेला मंकी, तो आपल्या बॅकग्राऊंडशी व्यवस्थित मॅच पण करतो आहे. त्याला आपण असं कॉर्नरमध्ये फिट केलं की तो छान दिसेल. साईज त्याची मी व्यवस्थित ॲडजस्ट करून घेते. त्याला कॉर्नरला एका फांदीवर दाखवायचं आहे. ठीक आहे. आता परत आपण एखादा कॅरेक्टर ॲड करू शकतो, जसा रॅबिट आहे. छोटे छोटे कॅरेक्टर ॲड केले की आणखीन छान दिसेल आपलं ॲनिमेशन. त्याला आपण नंतर ॲनिमेट देखील करूया. ठीक आहे. आता याला मी इथे कॉर्नरला प्लेस केलं. बघूया आणखीन त्याच्यापेक्षा बेटर रॅबिट आपल्याला मिळतो आहे का. हा एक ससा आहे बघा, पण मला नाही वाटत तो तेवढा अट्रॅक्टिव्ह वाटतो आहे. तर आपण जो घेतला आहे ना त्यालाच फायनल करूया. आता आपण छोटे कॅरेक्टर्स म्हणजे थोडे एलिमेंट्स ॲड करूया. फ्लावर्स, छान छान फ्लावर डिझाईन्स आहेत इथे. छोटे छोटे प्लांट्स आहेत, त्यांना आपण छान खालच्या बॅकग्राऊंडला बॉर्डरला प्लेस करून घेऊ. आणि आता आपण ॲनिमेशन करणार आहोत, ॲनिमेट करणार आहोत. इथे रॅबिटला सिलेक्ट केलं मी, ॲनिमेटवर क्लिक केलं आणि सिम्पली त्याला शिफ्ट प्रेस करून मी सरळ मूव्ह करते. जंप करून, सरळ नाही, त्याला जंप करायला लावते. मग त्याला आपण मूव्हमेंट देऊया वेगवेगळ्या स्टाईलच्या. ट्राय करून बघू ओरिजिनल, स्टेडी, स्मूथ कोणतं बरं वाटतंय. तर स्मूथवर तो बरा वाटतोय आणि डन केलं. त्यानंतर आता छोटी बटरफ्लाय देखील आपण घेतलेली फ्लावर्सच्या वरती, त्याला देखील आपण ॲनिमेट करून घेऊ. शिफ्टवर प्रेस करून ठेवायचं आणि ज्या दिशेने तुम्हाला फिरवायचं असेल सिम्पली त्याला ड्रॅग करायचं माऊसने. डन केलं. यावरती मी डिटेल एक व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे, तर तुम्ही त्याला देखील चेकआउट करू शकता की ॲनिमेट कसं करायचं कोणत्या कॅरेक्टरला. आता आपले 2 पेज रेडी झालेत. पहिल्या पानाचंच बॅकग्राऊंड कॉपी करून आपण सगळीकडे लावू शकतो, परंतु तिसऱ्या स्लाईडमध्ये मला आता वेगळं जंगल लँडस्केप हवं आहे. तर मी परत एकदा जंगल लँडस्केप सर्च करते, कारण तो थोडा स्टोरीनुसार मला वेगळं सीन दाखवायचं होता. त्यामुळे आपण सीनरी चेंज केली. अदरवाईज आपण पहिल्यालाच कॉपी करू शकतो सगळ्या स्लाईडमध्ये. सिम्पली त्याला कॉपी करायचं. आता इथे मला परत एक नवीन फ्लाईंग पॅरेट दाखवायचं आहे, त्याला उडताना दाखवायचं आहे. तर त्याला मी ॲनिमेशनमध्ये फिल्टरमध्ये ॲनिमेशन टाकलं आणि तिथे बघितलं मला नाही भेटलं आहे, मग स्टॅटिकमध्ये घेतलं आहे. तर एक पॅरेट आपण घेणार आहोत. आणि स्टोरी आपली कोणती ओळ सुरू आहे ती बघायची आणि ती कॉपी करून त्या सीननुसार तिथे मी पेस्ट केलेलं आहे. आता इथे मला सॅड लायन दाखवायचं आहे, सॅड ॲनिमल्स दाखवायचे आहेत. कारण स्टोरीमध्ये असं आहे की एक दिवस सगळे ॲनिमल्स, सगळं जंगल शांत होतं, सगळे ॲनिमल्स सॅड होते. आणि आपला जो पॅरेट आहे गाणारा पिकू, तो गाणं म्हणून त्यांना हसवण्याचा प्रयत्न करतो, त्यांना आनंदी करण्याचा प्रयत्न करतो. तर इथे मी सॅड लायन घेतला, त्याच्यानंतर सॅड एलिफंट सर्च करते. तर आपल्याला भरपूर असे ॲनिमेटेड फोटो मिळतील लहान मुलांना आवडणारे. तर त्यांचे एक्सप्रेशन्स दिसणारे तसे आपण सिलेक्ट करून घेऊ. जसं इथे एलिफंट घेतला, मंकी घेतला आणि आता त्यांना ॲनिमेट करूया. आता बर्डला ॲनिमेट करण्यासाठी ॲनिमेटवर क्लिक करून त्याचं पाथ आपण डिसाईड करून घेऊ. स्टेडी, स्मूथ, ओरिजिनल. त्याला उडताना दाखवायचं तर मी त्याला सरळ ठेवलं आहे. त्याचे सिंगिंग नोटेशन त्यांना पण ॲनिमेट करून घेऊ. ते मी कॉपी केलं आधीच्या स्लाईडमधून, त्याला देखील आपण ॲनिमेट करून घेऊ. आणि सॅटिस्फाईड झाल्यावर डन करून घ्यायचं. त्याची स्पीड कमी जास्त करू शकतो आपण. आता नेक्स्ट आहे की सगळे जंगलचे जे ॲनिमल्स आहेत ते लवकरच सगळे बरे झाले आणि परत एकदा आनंदी राहायला लागले. आणि जो गाणारा पिकू आहे आता त्याला मी कॉपी केलं शेवटच्या स्लाईडमध्ये, त्याला फ्लिप केलं, फक्त पोझिशन फ्लिप केली त्याची.
त्याला वेगळ्या फांदीवर दाखवलं. त्याचे जे काही आवश्यक कॅरेक्टर आहे आपल्याला ते सगळे मी कॉपी करून घेतले आधीच्या स्लाईडमधून. आणि जागा चेंज करण्यासाठी बघा मी ॲनिमलचं पण जी पोझिशन आहे फ्लिप केली. तसंच आपण रॅबिटला पण करून घेऊ. हॉरिझॉन्टल वर्टिकल 2 प्रकारचे फ्लिप तिथे ऑप्शन दिलेले आहेत फ्लिपचे. तर आता सगळ्यांना आता परत एकदा छान ॲडजस्ट करून घेऊ. मंकी राहिलेला आहे. डान्सिंग मंकी इथे मी सर्च करत आहे, पण तेवढे ऑप्शन नाही आहे आपल्याला इथे. तर हाच एक आपण घेऊया. आणि अशा प्रकारे बघा आपली स्टोरी जवळपास कंप्लीट झालेली आहे. रॅबिटला परत एकदा मी ॲनिमेट करून घेतलं. त्याला जंप करताना वरती जाताना दाखवलेलं आहे. तर तुम्ही देखील अशी कोणत्याही प्रकारची स्टोरी ChatGPTमधून कॉपी करून जितक्या स्लाईड्स हवे तितके तुम्ही इथे ॲड करू शकता. आता स्टोरी तर झाली, कॅरेक्टर्सना आपण ॲनिमेट पण केलं. आता काय राहिलं आहे तर फक्त म्युझिक ॲड करायचं. आणि इथे बघा आपल्याला एकदा प्ले करून बघूया. हे बघा आपली सुंदरशी एक छान ॲनिमेटेड स्टोरी क्रिएट झालेली आहे कमीत कमी वेळेत कॅनव्हाचा वापर करून. तुम्ही देखील ॲनिमेशन स्टोरी बनवू शकता. आता यामध्ये म्युझिक ॲड करण्यासाठी अपलोड्समध्ये जाऊन इथे ऑडिओला आपण क्लिक करायचं आणि तुमच्याजवळ जो पण ऑडिओ तिथे सेव्ह केलेला असेल सिम्पली त्याला ड्रॅग करून इथे प्लेस करायचं खाली टाईमलाईनवर. आणि त्याचं टायमिंग देखील आपण या व्हिडिओचं कमी जास्त करू शकतो. बघू शकता तुम्ही मी 5 सेकंड ठेवलं आहे प्रत्येक स्लाईडसाठी. हवं तितकं वेळ तुम्ही तिथे ॲडजस्ट करू शकता. आणि शेअरमध्ये जाऊन MP4मध्ये त्याला डाउनलोड करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा.